जय गुरु। अलेक्सा, स्विच ऑन एसी। जय गुरु. हा, जय गुरु. जय अं, गुरु. तुम्ही काल ते परवाला ते नलदमयंती केलं का शनिवारी? नाही, कालच ना, तुम्ही घरी करायला सांगितलं होतं तुम्हाला, राईट? हो सर. हा. तर आता फक्त आपण यातल्या ना शंका, फक्त शंकानिरसनच करूया. बाकी सगळ्यांनी म्हणजे अभ्यास केलेला आहे असं मी समजतो. तर या शब्दांमध्ये काही अडचणी आहेत का? या शब्द जे दिसत आहेत त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये अक्षौहिणी असं दिलं ना, अक्षौहिणी पती. तर हा, अक्षौहिणी म्हणजे किती काउंट आहे ते? ते आता ग्रुपमध्ये कोणीतरी टाकलंय, मला वाटतं सुचिताने की कोणीतरी. नंबर काउंट म्हणाली, पण किती काउंट हे कळलं नाही म्हणजे. अच्छा. नाही, जसं महाभारतात 18, म्हणजे 7 आणि 11 अशा अक्षौहिणी. त्याचं काय आहे की ते अक्षौहिणी म्हणजे इतके पदाती, म्हणजे पायी चालणारे, इतके म, म्हणजे घोड्यावाले, इतके हत्तीवाले आणि इतके रथवाले, ते दिलेले ना सुचिताने, पहा. हा. दिलंय बघते. तर 21,000 रथ, साधारण 21,000 हत्ती, एक हा. लाख पायदळ आणि कितीतरी असं म्हणजे 4 फिगर आहेत त्याच्यात. हो, तेच ते दिलेलं आहे, तर त्यानुसार ते. हा. असं दिलेलं आहे. एक अक्षरोहिणी म्हणजे किती ते. बरोबर. हा. अजून काही या शब्दांमध्ये काही शंका आहे का? सर, आपण एक एक श्लोक मध्ये शंका घेऊयात का? म्हणजे मग त्याप्रमाणे तसं हे करता येईल. हो, तरी चालेल. हं, तरी चालेल. सो आता हा जो पहिला हो. आहे. हम्म. अं, आसीद राजा नलो नाम वीरसेन सुतो बली उपपन्नो गुणैरिष्टम. हा. अं, उपपन्नो उपपन्नो बले. म्हणजे हे करायचं. हा. तर आता याचा उन्नतीने तो अन्वय दिलेला आहे. तो कोणी वाचून राईट. दाखवेल का तसा? तो पण छान होता, कारण. नाही, तो अन्वयच आम्ही रिफर केला ऍक्च्युली, कारण एवढ्या यांनी काही हे नाही होणार होतं. कारण तसं कठीण आहे ना थोडं. एक हो. मिनिट. नाही, आता आसीत म्हणजे हे बघा, आता याचं अन्वय म्हणजे आपण तसं, हे खूप सोपं आहे त्या मनाने. हा, पण उपपन्नो बली राजा. हा. रूपवान अश्वकोविदः. पहिल्यांदा याच्या पटापट संधी सोडवा. संधी काय? आसीत, आसीत. अशीत अशीत हा. तर राजा. आस हा. आसीत आसीत अधिक राजा आणि हा नलहा. आणि वीरसेनः सुतः. हा. हा. आणि गुणैः एक मिनिट. इष्टैः. इष्टैः का? हा. इष्टम गुणम, इष्टगुण म्हणजे योग्य गुण, सद्गुण इष्टम. ज्याला म्हणता येईल. हा. हा. आणि रूपवान अश्व कोविदः. हा. बरोबर. हा. तर आता हा. बाकी याचा अन्वय काय होईल? अन्वय काय म्हणजे मी मराठीमध्ये सांगते. की बली राजाचा मुलगा नवळ नावाचा एक राजा होता. बली तो नावाचा राजा कसं का म्हणताय तू? नाही, वीरसेन सुतो म्हणजे वीरसेनाचा पुत्र नल. हे हे बघ. वीरसेनचा बलवान. हा, वीरसेनचा मुलगा नळ बलवान राजा होता. हम्म. बरोबर आहे सर. हो. तो कसा होता? वीरसेनाचा पुत्र, सुत म्हणजे पुत्र. हा. हा हा, कसा होता? बली. बली म्हणजे बलवान. हा. बलवान. इष्ट इष्टम गुणैही किंवा इष्टैही गुणैही म्हणजे योग्य गुण, सद्गुण असलेला, गुणसंपन्न असा हा, रूपवान. अश्वकोविद म्हणजे ज्याला पूर्वी घोडे, म्हणजे घोड्यांची जाणकार, जो घोड्यांचा जाणकार, म्हणजे घोडे चालवण्यात, घोड्यांना पारखण्यात, घोडे घोड्यांची निगा राखण्यात असं. हा. हा. नलहा नाम. हा. वीर
सेनसुता नला नाम वीरसेनसुतः बली इष्टैः गुणैः रूपवान अश्वकोविदः राजा आसीत. हा आता हम्म. हा तर असं अगदी याचा हा उपपन्नो म्हणजे असलेला, तर ज्याच्या जवळ जे होतं ते असं. हा ज्याला आपण ठीक आहे. हा. हा आणि सर इथे वीरसेन सुतो म्हणजे समास आहे ना, वीरसेनस्य सुतो सुतः असं. वीरसेन सुत हो. जसं हा कुसुमाग्रज तसं कुसुमस्य हा अग्रजः कुसुम असं म्हणजे करेक्ट. तसं. हम्म. हा ठीक. हा. हा हम्म. तर म्हणजे आता हे उपपन्न म्हणजे इथं हा तुमचा तो उपपन्न हा गुणही इष्ट. उपपन्न या शब्दाला फार खरा अर्थच नाहीये या इथे. हं? हम्म. 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 म्हणजे पण उपपन्न हा म्हणजे ज्याच्या जवळ इष्टगुण होते असं. हम्म. 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 इथे प्राप्त झाला असं दिले अर्थ. हा तर तो आता प्राप्त म्हणजे काय गुण म्हणजे गुण होते त्याच्याकडे असंच. युक्त हा. आपण युक्त असं केलं तर की हा तो उत्तम गुणांनी संपन्न रूपवान आणि अश्वविद्येत प्रावीण्य प्राप्त केलेला होता. असा होता बरोबर. हम्म. बरोबर. चा- हं, ठीक आहे. चालेल. दुसरा श्लोक ओके. दुसरा कोण वाचेल? श्लोक आहे, मी वाचते. हम्म मनुजेंद्राणां मूर्ध्वी हम्म देवपतिर्यथा उपर्युपरि सर्वेषां आदित्य इव तेजसा. आता इथे तिने पाठवलेला हे पाहिला, त्याच्यामध्ये तिने दिलंय की सहा द्राणाम मूर्ध्वी अतिष्ठत यथा देवपतीः तेजसा आदित्यः इव सर्वेषां उपर्युपरि च असित. तर इकडे म्हणजे आपण मनुज इंद्राणाम मूर्ध्वी अतिष्ठत यथा देवपती, तो अर्थ वाचला की मराठीत त्याचा किंवा हिंदीमध्ये तुम्ही पाठवलेला कळतं. पण इथे हम्म मनुज इंद्राणाम मूर्ध्वी असं का म्हटलंय, म्हणजे असं पाहिजे होतं ना की यथा देवपती इंद्राणाम तथा मनुज, हे असं म्हणजे ते जरा ते नाही कळलं त्याचं, हे अरेंजमेंट अशी का केली आहे ते. अच्छा. नाही आता इथं तो जो अन्वय हिने दिलेला आहे बघा, मनुजेंद्राणाम हा हम्म. मूर्ध्नी अतिष्ठत म्हणजे काय? म्हणजे म- मनुजानाम इंद्र म्हणजे याला आपण नरेंद्र म्हणतो ना तसं. हम्म. नरेंद्र म्हणजे काय? नरांमधला नरांचा इंद्र. नर म्हणजे मनुष्य. हम्म. हा तर नरेंद्र हम्म. आणि मनुजेंद्र तर हे सारखंच आलं. तर म्हणजे सगळ्या मानवांमधला हा अगदी श्रेष्ठ असा तो म्हणजे त्या इंद्राणा मूर्ती म्हणजे मानवातले जे इंद्र आहेत म्हणजे राजे आहेत त्यांचाही हम्म. मूर्धी मूर्धी म्हणजे मुकुटमणी ज्याला म्हणता येईल तो हम्म. अतिष्ठत म्हणजे तो तिथं स्थिर होता. अतिष्ठत म्हणजे तिष्ठ म्हणजे काय? हम्म. स्थातिष्ठती स्थिर असणे म्हणजे त्याचं स्थान हे सगळ्या म्हणजे सगळ्या राजांच्याही उच्च असं होतं. सगळ्या बरोबर. राजांच्या वरचं. जसं मग हिंदीत तोच अर्थ दिलाय की जसं मग हो. कसं तर देवपती यथा उपरी उपरी सर्वेशाम आद हा असं म्हणजे सगळ्यांच्या वरती उपरी उपरी. आता उपरी उपरी हम्म उपर हे जरा लिहिण्यात चूक झाली आहे. उपरी उपरी हम्म. उपरी उपरी असं पाहिजे ते. उपरी उपरी असं पाहिजे. हे प आधी पाहिजे ना ते. उपरी. हा, ते उपरी मी त्याचा उपरी संच असं केला की उपरी अधिक यहा अधिक उपरी परी जे म्हणजे वर चुकलं. वर असं. बरोबर. बरोबर आहे. हा उपरी उपरी म्हणजे अधिक. वर. हा हा. उपरी म्हणजे वरच्या वर असं. सगळ्या आणि हे झालं आणि म्हणतात मग देवपती यथा देवपती उपरी उपरी जसा देवपती सगळ्यांच्या वर असतो तसंच हम्म. तसंच हा याचं स्थान सुद्धा लोकांमधले जे राजे आहेत मनुष्यांमधले राजे आहेत त्याचं हम्म. हम्म. याचं स्थान सुद्धा म्हणजे हा त्या सगळ्या राजांमध्ये सगळ्यात वरती मुकुटावर स्थिर होता. अतिष्ठ म्हणजे स्थिर होता आणि हम्म. आदित्य इव तेजस आणि सूर्यासारखा तेजस्वी होता. हम्म. हं? तिसरा ओके. श्लोकाचा हम्म.
मी वाचू कसं? हा वाचा. ब्रह्मण्यो वेदविच्छूरो निषधेषु महीपतिः अक्षप्रियः सत्यवादी महा महानक्षौहिणीपतिः। हम्म. ब्रह्मण्यो वेदविच्छूरो निषधेषु महीपती। निषधेषु म्हणजे निषध देशेचा महीपती म्हणजे महाराज बरोबर. असेल किंवा हा राजा. हा. आणि ब्रह्मण्यो वेदविद शूरो. हम्म. वेदविद म्हणजे वेद जाणणारा किंवा वेदवेत्ता. वेदवेत्ता. बरोबर. हा. शूरवीर. शूरो म्हणजे शूरवीर. ब्रह्मण्यो नाही कळालं मला. हम्म. आणि हा. अक्षप्रिय सत्यवादी. अक्षप्रिय इथे जुगारी दिले. हा जुगारी किंवा द्यूत. द्यूत म्हणतात ना, म्हणजे द्यूतामध्ये द्यूत आवडत असेल त्याला. सत्यवादी म्हणजे सत्याची कास धरणारा किंवा खरं बोलणारा. महान औक्षणीपती. महान तर ते औक्षणी अक्षौहिणीपती. जे आता सांगितलं की भरपूर ज्याच्याकडे सैन्य आहे असा. हम्म. हम्म. असा आहे होत म्हणजे तो नल राजा जो होता तो. हम्म. ब्रह्मण्य म्हणजे काय सर ते मला नाही. ब्रह्मण्यचे 2-3 अर्थ होता. म्हणजे एक आहे जसं याच्यात दिलेलं आहे, ब्रह्मणे हितः. ज्याला आपण ना गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हणतो. अच्छा. बरोबर. हा शिवाजी राजांना. हा. तर आता गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे हल्लीच्या युगामध्ये थोडस हे म्हणतात, अरे म्हणजे ब्राह्मणांचा रक्षक, ब्रह्मणे हिता, हे त्याचं खरं आहे. हा. पण इथं ब्रह्मण या शब्दाचा म्हणजे कसं आहे माहितीये का, 2 टोकं असतात. एक म्हणजे आपण बघतो या ज्याला म्हणतो आपण की टोळ्या, म्हणजे या ज्या हम्म. अफगाणिस्तान आणि या सगळ्या मध्यपूर्वेत काय टोळ्या आहेत. आता त्या टोळ्यांना शिक्षणाशी, शास्त्रज्ञाशी, किंवा जे ब्रह्म ब्रह्म म्हणजे ज्याला आपण म्हणतो फिलॉसॉफिकल, ऍक्च्युअली त्याच्याशी काही देणं घेणं असतं का, नाही. ते फक्त लुटालूट करणे आणि हे. आणि ब्रह्मणपती म्हणजे ज्याला आपण म्हणतो की, पण आपल्या भारत सनातन धर्म संस्कृती काय सांगते की, नाही, प्रत्येक राजा हा म्हणजे जे शास्त्रज्ञ किंवा जे म्हणजे वेद जाणणारे आहेत, तर त्यांना आश्रय देणारा. तर इथं ब्रह्मण्य म्हणजे ब्रह्मवेत्यांना आश्रय देणारा किंवा ब्रह्मवेत्यांना हितकर असा. असं. हम्म. म्हणजे ब्राह्मणांना आश्रय देणारा किंवा रक्षण करणारा. हा. पण इथं म्हणजे जे ज्ञानाचे उपासक आहेत त्यांना ज्ञान रक्षण त्यांना, करतात. त्यांचं जसं आपण आपल्या जुनं आपण वाचतो ना की पूर्वीचे सगळे राजे होते, तर त्यांच्या दरबारात म्हणजे काही असे म्हणजे महान पंडित वगैरे असे असायचे, पहा, नाही का. तसं म्हणजे सगळ्या यांना आश्रय, जसं कालिदास वगैरे या सगळ्यांना म्हणजे चांगल्या चांगल्या राजांचा आश्रय होता, म्हणून ते टिकून, म्हणजे त्या विद्या कला या सगळ्या टिकून असायच्या, नाही का, जिथं चांगल्या संस्कृतीमध्ये, नाही का. पण टोळ्यांमध्ये टिकून राहतात काय असे लोक, नाही, त्यांना काही देणं घेणं नसतं त्याच्याशी, नाही का. असं. हा. ठीक आहे. महीपती. आता महीपती म्हणजे काय सांगा. मही म्हणजे महान. नाही. मही म्हणजे भूमी. मही म्हणजे पृथ्वी. महीपती म्हणजे ज्याला आपण पृथ्वीपती म्हणतो. पृथ्वीपती म्हणजे परत राजाच. अच्छा. हम्म. हा. हा. अं, ओके. हा. हा. आता पुढचा श्लोक वाचा, 4. तथैव आसीत्. तथैव आसीत् विदर्भेषु भीमो भीमपराक्रमः शूरः सर्वगुणैर्युक्तः प्रजाकामः स चाप्रजः. म्हणजे हा. तथैव आसीत म्हणजे तिथे होता, विदर्भातला हम्म. भीमपराक्रमः म्हणजे भीमासारखा पराक्रमी. हम्म. शूर म्हणजे वीर. सर्व गुणयुक्त म्हणजे सर्व गुण संपन्न. हम्म. आणि संततीची इच्छा करणारा.
ज्याला संतती नव्हती संततिहीन असा, म्हणू शकतो. हम्म. संततीहीन. हा. च अप्रजा. आता इथं थोडासा हा. अर्थ असा पाहिजे. तर आता तिथेच एव, तिथेच तथा एव म्हणजे आणि तथा म्हणजे त्या, तथा म्हणजे तसंच. हा. तसंच म्हणजे तथा एव म्हणजे तसंच. हा. तसेच विदर्भामध्ये हा. भीम नावाचा, भीम पराक्रमी, भीम या शब्दाचे इथे दोन अर्थ आहेत. एक आहे भीम पराक्रमी म्हणजे खूप शक्तिमान आणि पराक्रमी असा. हा. आणि भीम हे त्याचं नाव पण भीमच होतं. हा. भीम नावाचा भीम पराक्रमी, हा, शूर, सर्व गुणयुक्त संपन्न, हा, प्रजा म्हणजे प्रजा कामा, प्रजा कामा म्हणजे प्रजेचं ज्याच्यावर प्रेम होतं. हा. असा म्हणजे, हा, तो म्हणजे आता प्रजा कामानं याचे दोन दोन अर्थ होतात. एक तर प्रजा काम हा म्हणजे की प्रजेची, प्रजा म्हणजे संतती, तर संततीची इच्छा करणार. हा. प्रजाम काम येते, प्रजा म्हणजे संतती. तर संततीची इच्छा करणारा पण अप्रजा म्हणजे ज्याला संतती नाही तो अप्रजा असं. हम्म. नंतर पण दुसरा दुसरा अर्थ याचा आता संधीमध्ये कसं होतं ना, सॉरी संधी नाही, समासामध्ये प्रजाम कामयते असं म्हटलं तर म्हणजे जो प्रजेची कामना करतो तो प्रजा काम हा, असा एक त्याचा अर्थ होतो. हा. किंवा दुसरा समासाचा असाही असा होतो की प्रजा, प्रजा यस्य कामयते म्हणजे प्रजा ज्याची कामना करते. ही संस्कृतची खूबी आहे. हा. ती एकाच शब्दाचे म्हणजे पूर्वी म्हणजे म्हटलं तर हे योग्य पण आहे, कधी कधी त्यांनी कन्फ्युजन पण होतं. पण आता जसं म्हणजे याचे दोन अर्थ होऊ शकतात की ज्याला प्रजेची इच्छा, प्रजेची कामना करणारा तो प्रजाकाम, किंवा प्रजा ज्याची कामना करते तो प्रजाकाम, प्रजा ज्याची कामना करते, इच्छा करते म्हणजे जो प्रजेला प्रिय आहे असा तो प्रजाकाम, असाही अर्थ होऊ शकतो. असं अच्छा. हा. म्हटलं. तर मग इथे कुठचा हॅलो. घ्यायचा? हा, इथे कुठचा घ्यायचा अर्थ दोनापैकी? एक एक मिनिट हा, जस्ट एक मिनिट. तुमचा काहीतरी हँड्स फ्री माझा डाऊन झाला एकदम. हॅलो. पुढच्या पुढच्या श्लोकाचा रेफरन्स घेतला तर तो संतती नसलेला असंच होतं. एक हा. मिनिट, मी जरा स्पीकर जरा ऍडजस्ट करतोय. हा, बोला आता. नाही, ह्याच्यामध्ये मी विचारत होते की कोणता अर्थ मग घ्यायचा दोनापैकी. नाही, दोन्ही चालतील, काही प्रॉब्लेम नाही. हा. हा. आणि तुम्हाला दोन्ही माहिती असायला पाहिजे म्हणून मी दोन्ही सांगितले. आणि दोन्ही हा. दोन्ही लिहिले म्हणजे ऍक्च्युली अनुवाद करताना आपण असंच येतो, प्रजा कामा म्हणजे प्रजेची कामना करणारा, किंवा कंसात टाकायचं किंवा प्रजा ज्याची कामना करते असा असा म्हणजे प्रजा प्रजेला जो प्रिय आहे, प्रजेची कामना करते असा, असं पण दोन्ही पण लिहायचे कंसामध्ये. हं? असं बर बर. चुकीचा कुठलाच अर्थ नाही. हं. हं? ठीक आहे, पुढचा 5वा श्लोक. वैशाली तूच वाच. हो. वाचतेय का? वाच वाच. कोण, विद्याताई वाचतात की कोण? वैशालीला म्हणाले म्हणून मी थांबले. नाही, बरं, वाचत ठीक आहे. कुठे कोणी? पण वैशाली आहे का? नाही. बोला असली विद्याताई आहे. तुम्ही. हा. प्रजार्थे परम यत्नम अकरोत सु सुसुम सुसुमार माहिता तमग तमभ्यगच्छत् ब्रह्मर्षी दमनो नाम भारत. प्रजार्थे परम यत्न म्हणजे म्हणजे तो, प्रजार्थे प्रजार्थे म्हणजे प्रजेसाठी असं वाटतं मला. परम हं. यत्न म्हणजे खूप प्रयत्न करणारे असं. अकरोत समाहितः हे नाही मला कळलं सर. बर. तर ओके ओके, नाही हरकत नाही. तर आता मी याचं एक, तुम्ही याची पार्श्वभूमी काय आहे
या नल दमयंती वर्णनाची, हे एक लक्षात घ्या. हम्म. हे जो हे जे कथानक आहे ना, हे मूळ महाभारतातलं. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगायचं ते विसरलो. हे पूर्ण जे कथानक आहे ना, हे जसंच्या तसं महाभारतातनं हे उतरवलेलं आहे. हम्म. हम्म. म्हणजे आणि तुम्हाला आता इथं लक्षात येईल की महाभारत हा किती संस्कृत किती सोपं आहे, कारण ते व्यासांनी रचलेलं आहे. व्हेअरएज वाल्मिकींनी रचलेलं रामायण हे आर्ष म्हणजे पहिलं आदिकाव्य आहे ते, नाही का. त्या संस्कृतमध्ये बघा हो. किती फरक आहे. हम्म. दुसरं, हे वनपर्व ज्याला आपण म्हणतो ना महाभारतामध्ये, आदिपर्व, सभापर्व, वनपर्व, असे ते तिसरं पर्व वनपर्व. म्हणजे वनपर्व म्हणजे काय, की आता आपले जे पांडव आहेत ते वनात गेले. हम्म. आणि वनात गेल्यावरती जेव्हा ते द्यूत खेळले वगैरे वगैरे होतं ना ते सगळं, त्याच्यानंतर आणि मग पांडव मग खिन्न असायचे की काय आपल्यावर अशी का गती आली वगैरे वगैरे. आणि मग ते वेगवेगळ्या ऋषींना भेटायचे. हा. आणि मग बृहदश्व नावाचे जे ऋषी होते, हा, तर त्यांनी त्यांची समजूत घालण्याकरता की म्हणजे तुम्ही म्हणजे सगळ्या या पांडवांना असं वाटायचं की आम्ही एवढे पराक्रमी, पण आमच्या वेळी अशी सतत वेळ काय येते, लहानपणी पण आधी बाप लवकर मेला, मग आम्हाला पोरके झालो, मग परत आम्ही आधी पण रण्यात होतो, असं तसं. मग काय कसं, तर मग वेगवेगळे ऋषी त्यांना वेगवेगळ्या कथा सांगायचे. आणि ही जी कथा आहे ही नलदमयंती. तर नलदमयंतीची आपण कथा वाचलेली आहे. दमयंती खूप सुंदर होती, नल राजा खूप हुशार होता, पण त्यांना सुद्धा किती भोग आणि यातना भोगाव्या लागल्या. हं? हे खूप मोठं वर्णन आहे. म्हणजे जवळपास मला वाटतं 10-12 अध्याय पर्व जास्तच असतील, ते या वनपर्वातले याच्यात गेलेले आहेत. गेलेले आहेत म्हणजे याच्यावरती वर्णन केलेलं आहे. तर हे अगदी म्हणजे किंवा तो नलराजा ची आता ही गोष्ट आहे की मग आता भारत भारत म्हणजे कोण, तर भरत वंशाचा म्हणजे युधिष्ठिर राजाला उद्देशून बृहदश्व ऋषी म्हणतात की हे भारत म्हणजे संबोधन आहे. हे भारत, हा, म्हणजे शेवटचं जे भारत आहे ते संबोधन आहे. हे भारत म्हणजे भरताचा वंशज तो भारत म्हणजे युधिष्ठिर, असं. तर हम्म. की आता म्हणजे की अ, आता अ, प्रजार्थे म्हणजे संततीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. परम यत्नम अकरोत. हम्म. आणि सुसमाहित म्हणजे समाहित म्हणजे सगळ्या प्रकारचे, आणि म्हणजे सुष्टू म्हणजे चांगल्या प्रकारचे, म्हणजे गैरमार्गाचे नाही. हा. सगळे आणि चांगले आणि सगळ्या प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले. हा. हम्म. आणि मग तम म्हणजे तो अभ्यगच्छत म्हणजे अभिगच्छतीचं हे भूतकाळ आहे. आपण जे अभिगच्छती बऱ्याचदा वाचलेलं आहे ना, सशांतीम अभिगच्छती, तसं अभ्यगच्छत कोणाकडे गेला तो, म्हणजे प्राप्त करता हम्म. झाला कोणाला, म्हणजे त्याला ब्रह्म. असे एक ऋषी, त्यांना तो प्राप्त करता झाला किंवा त्यांच्याकडे जाता झाला. कुठे, ब्रह्मर्षी दमनो नाम, दमन नावाचे एक ब्रह्मर्षी होते. तर हम्म. त्यांच्याकडे त्यांना तो प्राप्त करता झाला किंवा त्यांना भे भेटीला गेला असं म्हणता येईल. हा. सर हे समज. अकारोत म्हणजे अनित्यतन भूतकाल आहे का? करोतीचं भूतकाळ अकरोत. अकारोत, ओके. हा. ठीक आहे. 6वा आणि श्लोक वाचा. अनद्यतन भूतकाल होत हो, असेल तर काय समजलं आता. होतं? काय काय अनद्यतन भूतकाल असेल तर ते कसं होईल? हम्म, मला एकदम पटकन नाही आठवत भाऊ. हा. चालेल अकरोत. चालेल, उद्याच सांगा, काय हरकत नाही. हा. ठीक आहे. पण अकरोत म्हणजे लागलं अगच्छत, अफटत, तसं अकरोत असं. ओके. ठीक आहे. सर एक 6वा क्विक श्लोक डाऊट वाचा. होता की तुम्ही आता म्हणालात ना की जेव्हा हे वनात फिरत होते तेव्हा थोडं ते थोडं ऋषींना मोठ्याने बोल ना भेटले. दीपाली. हा, ते तुम्ही आता म्हणालात ना की ते वनात फिरत होते आणि तेव्हा ऋषींनी त्यांना ही गोष्ट सांगितली वगैरे. तसं हम्म. आता आपण शाकुंतल सुद्धा जे म्हणतो, जे ऍक्च्युली कालिदासांनी कदाचित जास्त डिटेलमध्ये लिहिलं, ते पण महाभारताची सुरुवात तिथून झाली आहे का? कारण त्यांचा मुलगा भारत हा पहिला आहे ना. हो. भरत म्हणजे म्हणजे ओके.
तर कसं आहे माहिती आहे का, महाभारतात म्हणजे तुम्ही महाभारत ही सिरियल पण बघितली असेल पूर्वी. हम्म. हा. आणि त्याच्यात संक्षेपामध्ये जे कुरुकुल ज्याला म्हणतात, ते कुरुकुल कसं झालं, त्यात मोठमोठे कोण कोण झाले वगैरे. तर त्यात भरत हा एक जो म्हणजे दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा तो भरत. बरोबर. बरोबर. हा. आणि त्याच्यापासून भरतकुल असं म्हणायला लागले. बरोबर. हम्म. हं? तर ओके. बरोबर आहे तू म्हणतेस दीपाली. म्हणजे तेव्हापासून नाही सुरुवात झाली. कारण हम्म. भरताच्या आधी पण दुष्यंत होता, दुष्यंताच्या आधी पण त्याचे वंश म्हणजे हे होते पूर्वज. हम्म. तर हम्म. त्यांच्यापासून सुरुवात झाली असं. राईट. पण थोडंसं म्हणजे इतकं विस्तारित नाही, पण संक्षिप्त चरित्र दुष्यंताचं आणि शकुंतलेचं हे महाभारतातच आलेलं आहे. आणि तिथूनच मग कालिदासांनी त्याचा नाट्य रूपांतर केलेलं आहे अभिज्ञान नाट्य शकुंतला. रूपांतर, हा, असं म्हणजे त्यांनी ती गोष्ट उचलून त्याला जास्त डिटेल मध्ये हे केलं नाट्यरूप म्हणजे केलंय त्याचं. हा, हम्म. बरोबर. हं? चालेल. पुढचा हम्म. श्लोक वाचा, 7वा. राजेश सहावा वाचा तुम्ही. श्लोक. स्क्रीनवर दिसत नाहीये. हा. श्लोक 3 पर्यंतच दिसतंय. बारीक आहे का थोडं? नाही, नाही, श्लोक स्क्रीन 3 पर्यंतच दिसतंय. पुढचा नाही दिसत आहे. नाही पुढची नाही हे नाही, पाहिजे. ऍक्च्युअली त्या श्लोकांचा पुढची स्लाइड. नंबर चुकलेला आहे. दुसरा श्लोक अच्छा. वाचा. अतिष्ठन ओके. मनुजेंद्राणाम. हं. नाही नाही सर, तो तम बरोबर सांगतायत, तो दुसराच आहे. तुम्ही पुढच्या स्लाइड वर जा, तिकडे पुढचे श्लोक आहे. हा झालाय आपला अतिष्ठ मनुजन. हो, असं झालं का? ओके ओके, सॉरी. हा हा हा, हा. आता ठीक. हा. मला वाटतं तिसऱ्या अं, साईडवर हा जावं हा, बरोबर बरोबर लागेल. बरोबर. नाही नाही, आलं लक्षात माझ्या. हा. हा. आता हा सहावाच आहे ना. हा, बरोबर. पण आता तो थोडा छोट करतो. हा. आता दिसतोय 6वा श्लोक. हा. हा, दिसतोय दिसतोय. हं. हो हो. तं स भीमः प्रजाकामः तोषायमास धर्मवित् महिष्यासह राजेंद्र सत्कारेण सुवर्चसम. हं. असंच आहे ना? ओके. तर इथे पण हं. मला वाटतं राजेंद्र हे राजेंद्र म्हणजे संबोधनच आहे तोच ना? तो नरेंद्र. राजेंद्र. राजेंद्र म्हणजे हा, राजा, म्हणजे राजाचा संबोधनच मुलगा. आहे. हा. 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 तर म्हणजे सह भीमः धर्मविद प्रजा कामः, म्हणजे तो भीम. भीम म्हणजे नाव, त्या राजाचं नाव भीम. धर्मज्ञानी, धर्मविद म्हणजे धर्मज्ञानी. प्रजा कामः, संततीची कामना करणारा. हं. मनुष्य महिषासह, म्हणजे महिषा म्हणजे मला वाटतं राणी. ओके. राणीसह म्हणजे मूळ शब्द आहे पत्नीसह. महिषी. महिषी म्हणजे महिषी, हा, हा. राणी. हं. पत्नीसह सुवर्चसम. सुवर्चसम म्हणजे खाली अर्थ दिले अत्यंत तेजस्वी. म्हणजे इथे अत्यंत तेजस्वी म्हणजे बहुतेक मुनींसाठी रेफरन्स आहे. म्हणजे अत्यंत तेजस्वी अशा मुनींकडे, मुनींकडे अं, सत्कारेण, राजेन सत्कारेण सुवर्ण, म्हणजे त्याने त्या तेजस्वी मुनींचा सत्कार केला. हं. करून त्यांना संतुष्ट केलं, असं सत्कार काहीतरी केला ते. आणि तम तोष्यामास, आणि त्यांना संतुष्ट केले. म्हणजे सत्काराने संतुष्ट केले. हा, म्हणजे कसं आहे आता हे बघा सांगतो. राजेंद्र हे ते म्हणजे संबोधन आहे. हे राजेंद्र म्हणजे युधिष्ठिराचं नाव राजेंद्र म्हटलंय. हे राजेंद्रा. हा. त्या पराक्रमी भीमा म्हणजे किंवा त्या भीमाने हा धर्मविद प्रजाकाम, हा त्या प्रजाकाम म्हणजे संतती प्राप्तीसाठी इच्छुक. हा. आणि अ, धर्मज्ञ किंवा धर्म जाणणाऱ्या भीमाने, भीम या त्या राजाचंच नाव आहे. तर त्यांनी हं, अ, अ, म पत्नीसह किंवा राणीसह हा त्या सुवर्चसम हे त्या ऋषींचं विशेषण आहे की त्या म्हणजे
ज्यांचं वर्चस्व अत्यंत तेजस्वी असतं किंवा ज्यांचं म्हणजे जे अत्यंत वरचढ असतात अशा त्या ऋषीमुनींना ऋषींना सत्कार येणं म्हणजे चांगला आदर सत्कार करून तृतीया तोषयामास. तोषयामास म्हणजे तोष याचं हे परत भूतकाळ आहे, तोषयामास असं. हा, तर त्यांनी संतुष्ट केलं असं. हं? तर मग तोषय म्हणजे सुवर संतुष्ट ना? सुवर्चस्व काय म्हणजे काय? सुवर्चस्व तोष म्हणजे सुवर्चस म्हणजे हे तोषय म्हणजे त्या संतुष्ट. सुवर्चसम ही द्वितीय आहे. तर हम्म. सुवर्चसहा म्हणजे त्या ऋषींना म्हटलेलं की सुवर्चसा की जे अत्यंत म्हणजे ज्यांचं अगदी वर्चस्व होतं म्हणजे ब्रह्मर्षीच ना ते, तर त्यामुळे त्यांचं हा, हा. म्हणजे अत्यंत तेजस्वी असं. हम्म. अच्छा, हम्म. ठीक आहे. तर तोषय म्हणजे संतुष्ट का? तोष तोष म्हणजे तुष्ट, तोष, तुष्टती, तुष्यते, हे सगळे तुष धातूचे विभक्ती आहेत या. तर तोषया मास हा तो म्हणजे अनद्यतन भूतकाळ तू म्हणालीस ना तसा तसा भूतकाळ आहे. तोषया मास म्हणजे संतुष्ट करता झाला असं. अच्छा. हा हा. का मग अं, संतुष्ट करता झाला असं लिहायचं का संतुष्ट केले सफिशियंट आहे? संतुष्ट केले किंवा त्यांना आनंदित केले, संतुष्ट केले ते असं. गेले. हम्म. हं. असंही कारण चालेल. अर्थ ते ह्याच्यामध्ये संतोषामासा तर संतुष्ट किया म्हणजे संतुष्ट केले असंच दिसतंय. हा, कधी कधी अनुवाद करताना ना ते बदलतात ते रूप. हं? हम्म. तसं. हा, 7वा श्लोक कोण वाचेल? आज कमी आहेत का लोक? मी अविनाश, मी तुम्ही वाचू वाचा का? अविनाश. अविनाश, हा. तस्मै तस्मै प्रसन्नो दमनः सभार्याय वरं ददौ हं? कन्यारत्नं कुमारांश्च त्रिनुदारान् मायशः. हं. जमतोय काय अर्थ? प्रयत्न केला होता तुम्ही? तस्मै प्रसन्नो ठीक आहे, मी नाही सांगतो. समजलं. नाही जमत, हा. ठीक आहे, हरकत नाही. हा, तस्मै तस्मै म्हणजे त्याने, म्हणजे त्या सत्काराने. प्रसन्न हा दमन हा, प्रसन्न हा दमन हा म्हणजे प्रसन्न अशा त्या दमन म्हणजे कोण की ऋषी. ऋषी ऋषी जे असतात त्यांनी सगळ्याचं दमन केलेलं असतं ना, इंद्रिय दमन केलेलं. म्हणून त्यांना म्हणजे त्या त्या ऋषींनी हा सभार्याय वरम ददौ म्हणजे त्या राजाला म्हणजे पत्नीसह असलेल्या त्या राजाला वर दिला. कशाचा वर दिला? तर हम्म हम्म, कन्यारत्नम कुमारांश्च त्रीन म्हणजे कन्यारत्न म्हणजे एक कन्यारत्न आणि त्रीन कुमार. हा, असे म्हणजे असे होतील तुला, असं त्यांनी वर दिला की तुला एक कन्या आणि 3 पुत्र. हा, अत्यंत यशस्वी असे सॉरी महायशा हा म्हणजे हे परत त्या ऋषींचं हे आहे. ऋषीचं विशेषण आहे. हं? तर दमन हा काय म्हटलं तुम्ही? दमना म्हणजे ज्यांनी इंद्रिय दमन केलेलं आहे अशा नाही ते त्या. ऋषींचं नाव दमन आहे ना? अरे हो, दमन ऋषीचंच नावच आहे, बरोबर. किंवा दुसरा अर्थ असा पण होतो की म्हणजे नाव नसलं तरी की ज्यांनी इंद्रिय दमन केलेलं आहे अशा त्या ऋषींनी असं. पण त्यांचं नावच दमन आहे त्यामुळे प्रश्नच नाही. हं? बरोबर. अच्छा, हा. सर आपण एक इथेच काम क्लोज करू. करूया का? 9 वाजून गेले. काय म्हटलं? 9 वाजून गेले, इथं बंद करूया का? हो, नेक्स्ट हे क्लास बंद परत करूया आहे. आता. कारण नाही तर मग ते हे करायला उशीर होईल. तर इथं आपण थांबूया आणि मग उद्या पुढचं सुरू करूया. ठीक आहे. चालेल सर, ओके. हा, थँक्यू. चला, जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. 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 जय गुरु सर.